पदाधिकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या कार्यालयाचं दार मला अनेक कार्यकर्ते सांगायचे की जसं आमची विधानसभेची या ठिकाणी निवडणूक झाली ती इतकी काही सोपी नव्हती। मी उमेदवार आपल्या पक्षाकडनं जरी दिलेला होता तरी कंगाल होतो आणि समोरचा उमेदवार जो भारतीय जनता पक्षाकडनं दिला गेला होता त्याच्याकडे पैशाची कुठलीही कमी नव्हती, परंतु जरी त्याच्याकडे पैसा असला तरी संपत्ती मात्र या अफाट कार्यकर्त्यांची आमच्या सारख्या समोर होती, म्हणून हा आजचा आपल्याला सोन्याचा दिवस बघायला मिळतोय। या कार्यकर्त्यांचं असंच अनुभव म्हणणं होतं की या कार्यालयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय शिवसेनेचे पदाधिकारी असतील ते या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे या कार्यालयाचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नाव दिलेलं असलं तरी या कार्यालयावरती प्रेम करणारे आपला आघाडीचा धर्म निर्माण करणारे आम्हाला सांगतायत की ओबीसी आरक्षणाला या ठिकाणी आम्ही विरोध केला किंवा हे सरकारचं अपयश आहे। खऱ्या अर्थानं त्यांना कुठल्या तरी तोंडाने जनानी नाही मनाची लाज वाटली पाहिजे, कारण ज्यांच्या विचारधारेतच आरक्षण नाही त्या विचारधारेनं आम्हाला सांगावं की आम्ही ओबीसी आरक्षणाच्या कुठेतरी विरोधात आहोत। या ठिकाणी माझं स्पष्ट म्हणणं आहे की मागच्या 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राज्याच्या सरकारने केंद्राच्या सरकारने ज्या वेळेस या आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू होती त्यावेळेस जो एम्पिरिकल डाटा देणं आवश्यक आहे, नीती आयोग काय राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, सेन्सेक्स के राज्य सरकारच्या ताब्यात नाही आहे, नीती आयोग असेल सेन्सेक्स असेल हे केंद्र सरकारच्या ताब्यात आहे आणि केंद्र सरकारने ह्या एम्पिरिकल डाटा ओबीसीचा सर्वोच्च न्यायालयामध्ये द्यायला पाहिजे होता। आज यांना काही वाटत नाही की आपलं स्वतःचं अपयश आहे, आज कुठेतरी आम्ही खाली सत्तेत आहोत आणि त्या सत्तेत असल्यामुळं त्या जबाबदार त्याचं आम्हाला ठरणं हे या ठिकाणी बिलकुल मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विचारायचं, ज्यावेळेस केस दाखल झाली ती वेळ महत्वाची, केस दाखल झाल्यानंतर साक्षी पुरावे होणं त्याच्या तारखा त्या महत्वाच्या, का निकाल लागल्यावर आम्ही सत्तेत आहेत म्हणून त्याची सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, हे अतिशय चुकीचं आहे। हे लोकांचा भ्रम करणं, लोकांच्या बुद्धिभेद करणं ही जी आजपर्यंत भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे तीच कार्यपद्धतीने या ठिकाणी ते काम करतायत। पण कुठलाही समाज असो, आता भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेचा विश्वास पूर्णपणाने गमावलेला आहे। त्यामुळे ओबीसी असेल, आणखी इतर आरक्षणाच्या संदर्भातला विषय असेल किंवा धर्मामध्ये तेढ निर्माण करणं असेल, जातीपातीचं राजकारण करणं असेल, हे काही जरी केलं तर आता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रातली ही जनता कधी खपवून घेणार नाही। कारण महाराष्ट्राचा निकाल आल्यानंतर मध्य प्रदेशच्या बाबतीतही तसाच निकाल त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने दिला, तर ते निकाल दिल्यानंतर मध्य प्रदेशच्या सरकारने एक कायदा पारित केला, त्याच पद्धतीचा कायदा महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा पारित केला आणि कायदा पारित केल्यानंतर त्या कायद्याच्या विषय पूर्णपणाने बाजूला ठेवला। कायद्याला कुठेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये जबाबदार या ठिकाणी कायद्याला धरलेलं नाही किंवा कायदा लागू करण्याच्या संदर्भात कुठलीही अडचण नाहीये। पण आत्ता ज्या निवडणुकीचा कार्यकाळ संपून 6 महिन्याच्या वर गेलेला आहे त्या निवडणुका घेण्याच्या संदर्भातला आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आलाय, पण आता मध्य प्रदेशचा निकाल येणं बाकी आहे, ते निकाल आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी समोर येतील। एवढंच नाही तर या निकालाच्या बाबतीतही नेमकं आपण काय अर्थ घ्यायचा याचा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे विचार समोर येत आहेत, त्याचं प्रॉपर इंटरप्रिटेशन सुद्धा लावणं आवश्यक आहे। त्याच्या संदर्भात सुद्धा लॉ ज्युडिशरी असेल या सगळे विचार करून त्या